आणि आताची महत्त्वाची बातमी, दिल्लीमध्ये शहा आणि शिंदेची 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। शहांसोबत शिंदेची वादग्रस्त मंत्र्यांबाबत सुद्धा बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। लवकरच महायुतीच्या घटक पक्षांची शहांसोबत बैठकीची शक्यता देखील आहे। महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न शिंदेची भावना असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दिल्लीमध्ये शहा आणि शिंदे यांच्यामध्ये राज्यातील अनेक विषयांवर चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते। थेट दिल्लीमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, शिंदेनी आज अमित शहांची भेट घेतलेली आहे, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, काय माहिती? निखिला, साधारणतः 25 मिनिटं बंद दाराआड केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाल्याची देखील माहिती मिळत आहे। या चर्चेमध्ये प्रामुख्याने राज्यामध्ये महायुतीमध्ये मागच्या काही दिवसांपासून ज्या कुरघोडी सुरू आहेत त्या अनुषंगाने चर्चा झाली आहे, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। मागच्या काही काळापासून राज्यातील महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांची विधानं जी आहेत ती वादग्रस्त असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्या वादग्रस्त विधानांचा फटका जो आहे तो महायुतीला बसतोय, त्यामुळे त्या वादग्रस्त मंत्र्यांना जी आहे ती समज दिली पाहिजे, अशा अनुषंगाने देखील चर्चा झालेली आहे। आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या निवडणुकीमध्ये या सगळ्याचा फटका बसू शकतो, हा महत्त्वाचा मुद्दा या बैठकीमध्ये शिंदेंनी अमित शहा यांच्यासमोर मांडलेला आहे, अशी देखील सूत्रांची माहिती मिळते। आगामी काळामध्ये लवकरच महायुतीच्या सगळ्या नेत्यांची दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होऊ शकते आणि या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होऊ शकते। पण आज लवकर ही बैठक घेतली पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ही बैठक महत्त्वाची असेल, हा मुद्दा एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत मांडला, अशी देखील माहिती सूत्रांनी दिल्याचं बघायला मिळते निखिला। त्यामुळे बघावं लागणार आहे की अशी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आता नेमकं कशा पद्धतीने या बैठकीनंतर तरी समज देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद प्रमोद, एकूणच माहितीबद्दल। तर महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होतोय अशी भावना शिंदेनी बोलून दाखवल्याचं देखील कळतं। शिंदेनी आज अमित शहांची भेट घेतली आहे।